आपण यवतमाळ शहरामध्ये सर्व सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटना आणि सामाजिक क्षेत्रातली वेगवेगळी लोक यांच्या सहकार्याने 12 ते 3 या दरम्यान सत्याग्रह आंदोलन करतोय। त्यामध्ये रास्ता रोको आणि शांतिपूर्ण आंदोलन करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। काल दिल्लीवरून जंतर मंतरवरून सोनम वांगचुक साहेबांना ज्या पद्धतीने पोलिसांनी उचललं, ज्या पद्धतीने त्यांचा अपमान केला, शिवीगाळ केली, देशाचे विद्वान शास्त्रज्ञ आणि प्रसिद्ध अशी व्यक्ती जी पर्यावरणवादावर काम करतं, या व्यक्तीला जर भारतातील पोलीस व्यवस्था किंवा भारतातील शासन अशा पद्धतीने वाईट वागणूक देत असेल, त्याचा निषेध म्हणून आम्ही उद्या बसणार आहोत। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा दिला पाहिजे। नीटची पेपरफुटी असो किंवा कुठल्याही पेपरफुटी असो, त्या संदर्भात धर्मेंद्र प्रधान जबाबदार आहेत, त्यांनी राजीनामा द्यावा। आणि सोनम वांगचुकने केलेली जी मागणी आहे ती मागणी रास्त मागणी आहे। लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचं जर काम कोणी करत असेल तर ते आम्ही सहन करून घेणार नाही। या पद्धतीने उद्या यवतमाळ शहरातील सर्व जनता आणि विद्यार्थी एक दिवसाचं आंदोलन करतात आहेत। आम्ही जनतेला आव्हान करतो की आंदोलनात सहभागी व्हावं। शांततापूर्ण गांधीजींच्या मार्गाने सत्याग्रह आंदोलन आम्ही करतो आहे, यात जनतेने सहभागी व्हावं असं आम्ही आव्हान